हाऊस भागली? माझ्या मुलाला घराबाहेर काढायला निघाली होतीस ना, पण काय झालं? आले मी परत. तू किती हातपाय झाडलेस ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव, या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. आणि अलकनंदाचा माज उतरवणारा अजून जन्माला यायचा आहे. तू राणी असल्याचा भ्रम आता लवकरच तुटणार आहे आत्या, कारण मला आता तुझा खरा चेहरा व्यवस्थित कळलाय. माझ्या बाबांच्या साध्या भोळ्या स्वभावाचा असा फायदा करून घेताना लाज नाही वाटली का ग तुला? त्यांना ब्लॅकमेल करून तुझ्या खोट्या खोट्या अश्रूंचा खेळ मांडून फसवत आलीस त्यांना. त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या विश्वासाचा असा फायदा उचललास. काहीच नाही वाटलंय सगळं करताना? कसलं प्रेम आणि कसला विश्वास? तुझ्या बापाचं ते आंधळ प्रेम गेलं खड्ड्यात, चावणी, कळलं ना? एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुला सगळं कळलंच आहे ना, तर मी तुला सांगते, मी ना तुझ्या बापाची आहे, ना तुझी आहे, ना या कुटुंबाची. मला फक्त माझा हक्क हवाय आणि सत्ता, आणि त्याकरता मी कुठल्याही थराला जाऊ शकते. विश्वंभर राजे शिर्के सारखा हुशार माणूस जो राज्यावर कंट्रोल करतो, तो माझ्या समोर आला ना की त्याचा कंट्रोल माझ्या हातात असतो. तुझी नियत आता मला चांगलीच कळली आत्या. माझे बाबा जरी सरळ मार्गी मान खाली घालून चालणारे असले ना, तरी त्यांच्या वाटेत येणारा प्रत्येक काटा कसा उचलून बाजूला फेकून द्यायचा ना, ते मला चांगलंच माहिती आहे. तू त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवलीस, पण आता लक्षात ठेव, त्यांच्या आणि तुझ्यामध्ये मी उभी आहे. हो, पण जे व्हायचं ते होणारच. शुभूची बाजू समजून न घेता त्याच्यावर आरोप केले. खर तर सगळ्यात जास्त शुभूला मी ओळखून असायला हवं होतं. तो काही चुकीचं करणार नाही हा विश्वास मला असायला हवा होता. तर या मदननी ते बिचाऱ्या मुलीला दारू पाजली. बाबा, एका मुलीशी असा वागलास काय? काय मिळालं काय तुला असं वागून? पण तिने चिकाटी सोडली नाही, सत्य उघडकीस आणलंच. आणि या सगळ्यात तिला